जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे। काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे। राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत। बिहार विधानसभा निवडणुकीतल्या एनडीएच्या विजयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचं मोठं योगदान आहे। भाजपने या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आणि त्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली। तर एनडीएच्या विजयानंतर विनोद तावडे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। विनोद तावडे यांनी जी स्ट्रॅटेजी आखली ती अतिशय यशस्वी ठरल्याचं बघायला मिळते। 200 पार सध्याची जी बातमी आहे त्यानुसार गेलेली आहे एनडीए। आणि सध्याची ही ताजी दृश्य दिल्लीमधून जेपी नड्डा भाजपचे नेते आणि पोहोचलेले आहेत दिल्लीच्या मुख्यालय परिसरामध्ये आणि आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करतात। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देखील तिकडे पोहोचणं अपेक्षित आहे। आपल्या कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत आजच्या या कामगिरीनंतर। त्याआधी जेपी नड्डा यांचं तिकडे आगमन झालं। ही थेट दृश्य दिल्लीमधनं पाहायला मिळतात। जेपी नड्डा यांचं स्वागत तिकडच्या नेत्यांकडनं केलं जात आहे। आता थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देखील तिकडे पोहोचणं अपेक्षित